फिरवाने दरगाह भवतीने जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गारे धुंद भारे फिरवाने दरगाह भवतीने जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गारे धुंद भारे थोडा उलटी सारखा त्रास होते ना ग मग का उलटी नाही होते चॉकलेट खाना धुळ्या रोडचं काम चालू आहे मग म्हणून लांबकानी रोडनी चालले आम्ही आणि बबलून ते आता दोंडाच्याला पोहोचले आम्ही थोडं दुसऱ्या रूटने आता नवीनच येतं काय माहिती बसले सगळे मध्ये जोथम पण निघाला आहे बाहेर ना रे जोथम पुढे चालले रे जोथम आपण पुन्हा हो हो घेतला नाही सकाळचे 7:30 वाजले धुळ्याचं चर्च गोलू कुठे आहे का चल रही यूं ही चल रही कितनी हसीन है ये दुनिया फूल सारे झमेले देख फूलों के मेले बड़ी रंगीन है ये दुनिया रुम दुम दाना रद दुम दाना रुम दुम दाना रद दुम दाना रुम दुम दाना रद दुम दाना भैया जाऊ दे बघ फेका तिथं कसं सोलो अरे सोललं असंच खातोय भुक्का आहे अजून एक बी जरा बसलो एक मिनिट दाखवतो अजून दे बेटा अजून दे भरपूर गाडीवरून बसून गेला नाही गाडी चालव काय का पबल्यांचं बी तिथं उभे ना त्यांना बी द्या ना मग बघा हा बघ तिकडून दे गाडी चालवते मस्त अगं तू वरती नको करू ना इकडे बी आला बघ तुमच्या खोड्याचा आवाज आला त्या बनाना द्या ना हो आपण घेऊन द्यायचे बघा आपल्या गाडीवर कब्जा करून टाकतो पळत येत आहे आपल्याकडे दिला सगळीकडून पळत आले ते बघा ते कुठून येत आहे ते बघा त्याच्या हात तिथून पळत आले फेस पिंक का ते कलर मारलाय तू मारला ना काल
ले जाए जाने कहाँ हवाएं हवाएं, ले जाए तुझे कहाँ हवाएं हवाएं, बेगानी है ये बागी हवाएं हवाएं, ले जाए मुझे कहाँ हवाएं हवाएं, ले जाए जाने कहाँ, ना मुझको खबर ना तुझको पता। वेरूळ मध्ये थांबले आता, कोप्या घ्यायचं चालू आहे काम. कशी घेते का टप्पा? आणि माऊ तू कशी घेते का? कशी बियान तू नाही घेत? अरे घे ना, तुझ्या बाप्पाची मागून गेले तर. कितने की भैया ये? आणि या आले आम्ही आता कुठे आले? कोणत्या रे, काय म्हणतात त्याला? एलोराला आले, अजिंठा वेरूळला आणि सगळ्या ग्रुप उभा आहे इकडे, तुझा पण उभा आहे. हा मध्ये आलोय. 36 लेण्या अशा ना रे? किती लेण्या अशा? 36 आहे प्रेम? 36 आहे. त्याच्यामधली काय माहित किती नंबर आहे? 13वी. पण एका दगडामध्ये कोरून बनवलेली आहे. फार सुंदर आहे, बघण्यासारखं आहे. एकूण 100 लेण्या आहे. 100 पैकी 34च पब्लिकसाठी ओपन केले. हिंदू, जैन आणि बौद्ध धर्माला समर्पित त्या लेण्या आहेत. हे टुरिस्ट फिरून राहिले इकडे सगळे, बाहेर देशावरून आलेले. क्रमांक 16 पाऊच करून वाचू शकतात तुम्हाला वाचायचं असेल तर. कैलास मंदिर एकाश्मक संरचना आहे, इंग्लिश मध्ये पण आहे. आणि ह्या केव जवळजवळ 36 का 34 केव आहे टोटल. त्यांची पण माहिती इथं दिलेली आहे, कुठून कसं आहे पाऊच करून बघू शकता त्याला पण. बघू आता मध्ये जाऊन, सगळे निघून गेले. एकाच दगडाला कोरून बनवलेलं आहे, म्हणजे एकाच पहाडाला. बापरे, खतरनाक खतरनाक काय झालंय ते पहिल्यामध्ये. हा पूर्ण डोंगराला कोरून बनवलेलं असं ते. असं ना, एवढंच एका तळपण आहे अजून. चला तर बापरे, केलेलं होतं पण सगळे निघून गेलं ते. फार जबरदस्त वस्तू आहे. इथं वेगळे वेगळे चेंबर बनवलेले आहे. मग थोडक्यामध्ये मध्ये बघता आला तर दाखवतो. इथं तोडून टाकलंय म्हणे कोणत्या तरी राजाने, काय आपल्याला आयडिया नाही. इकडे बाकीचे आहे. काय रे, इथं मध्ये नाही जात आहेत का बबलू? अरे इथं मध्ये नाही जातात. बापरे, इथं जबरदस्त आहे झालं. मला दिसत आहे की उन्हाचं माहित नाही आता. पाळीव नाही रे, त्यांना देतात खायला म्हणून येतात ते. हे काय का खायला बिस्किट
डॉक्टर पाणी देतो थोडस. इथं बसून फोटो काढायला छान आहे ना. जबरदस्त वास्तुकला. मम्मी इथं बसून फोटो काढायला पडू शकतात का? झूम कर. तिला पण त्या पाणी तिला पण त्या मागे अल्ट्रा वाईड अँगल मध्ये तिला पण त्या मागे. तू पण काढण्यामध्ये दे ना मला. कार्य आहे वर पण आहे, तिकडं वर जाळ्या लावल्या आता सध्या. तिकडं पेंटिंग वगैरे काढलेली, पण ते आता संरक्षित केल्यामुळे त्याला क्लोज केलंय. पुष्कळ लेण्यांना पण क्लोज केलंय. काय काही ठिकाणी ओपन आहे, पण तिथं मूर्ती वगैरे काय कलाकृती एवढी दिसत नाही. बाकी ठिकाणी आहे, पण तिकडे जाऊ देत नाही मग ते, कारण ते थोडं झिजले गेले आता. इथं वॉर्निंग पण दिलेली आहे. आणि फारच वापरे कस काय झालं एवढे फोडले काय मला तर समजत नाही. एवढे मोठे मोठे कस काय कोरले रे यार प्रेम. इसवी सन 600 ते 1000च्या दरम्यान बनलेले आहे ते. आणि कस काय एवढं करू शकतात एकाच पहाडाला कोरून. असं वाटतं काय बाहेरून लावले, पण ते बाहेरून नाही, ते त्याच्यातले आहे. त्याला कोरून तसा शेप दिला. आणि काय टेक्नॉलॉजी काय माहिती. ही लेणी म्हणजे कैलास मंदिराची निर्मिती राष्ट्रकूट राजा कृष्ण याच्या काळात झालेली आहे. कैलास लेणी निर्माण करणारा राजा कृष्ण हा दंतीदुर्ग राजाचा काका होता. कैलास लेण्याची निर्मिती ही इसवी सनाच्या 757 ते 783 या काळातील असावी. शाल कस काय बनवलं असेल असं वाटतं. डोक्यावर का नाही पडत गोळे. आणि वर चढायला अलाव नाही केला, तिथे वॉर्निंग आहे. आणि हे कस काय असं दर हे झालंय काय माहित. सरकार आहे हो, पडून बिडून जाईल सला दोघर. ते रे हे पडून जायला सपोर्टच नाही ना. हे बघ इकडचे तर पडू पडू आहे बच्चू हे पडतील साले. माझ्या याला वाईड अँगल आहे म्हणून मी फोडलेलं आहे सगळं कोरलेलं. काय आबू खाली काय आहे. गटार 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 पाणी जायला कुठे आहे पाणी. खड्डा आहे मध्ये म्हणजे ना पावसाळ्यात पाणी पडलं ना सगळं खाली जातं. असं आहे का. इथे पाणी असं आहे. चला पुढे पुढे का मग चला. हा ना घर वा बरं आलंय. पूर्ण अखंड दगडाचं एवढं नाही म्हणेन ते. तो माणूस कुठून गेला. आम्ही जेव्हा गेलोय ना वरती जातो ना आपण वरती जाऊन हा चला. प्रकारचं आहे. एकाच अखंड पहाडाला कोरून बनवणं म्हणजे हा ना. इतकं प्लेन तर आजचे मिस्त्री लोक पण नाही बनवणार. नवलच वाटतं कसं काय झालं केलं असं ना ग. मी नवल वाटत आहे का तुला. एकच अखंड दगड आहे हा सगळा. आणि पुढे तर इतका मोठा स्लॅब काढला आणि कॉलम बी नाही. चुकी न करता कोरलंय त्यांनी. एक पण चुकी नाहीये. आणि या मूर्त्या तोडल्या गेल्या ना. काय काही मूर्त्या अजून चांगल्या आहे, काय काही खराब होऊन गेल्या थोड्या. जुनी आहे, छान
आतमध्ये बनवतात हा नाही ना असं पॅटर्न या साईडला क्लिअर येते. हा हे बघ वरून बनवले इतकं दगड फोडायचा आणि वरून त्याला डिझाईन पण करायची आणि ती डिझाईन तर ठीक आहे या मूर्त्या पण करायच्या आणि मूर्त्या आणि इकडे मंदिरच आहे पूर्ण मंदिर आहे का रे या बाजूला पूर्ण मंदिरच करून टाकलंय खाली तळ पण तोच सेम दगडाच्याच दगडाचा तळ पण तेच आहे आणि त्याच्यामध्ये फक्त त्यांनी गटार बनवली आबू दाखवली ती आणि हा तळात बच्चूदा फिरू राहिलाय म्हणजे किती कमाल आहे बच्चूदा सारखा तळामध्ये येऊन गेला तळ्यात का मळ्यात होऊन गेला बच्चूदा जुने व्ह्यू वेगळे येऊ राहिले जरा काय रे मध्ये बापरे इथं तर बारीक काम आहे एकदम फारच बारीक नक्षीकाम आहे आपला कॅमेरा इतका खास नाही तर नीट दिसलं असतं आपल्याला एवढंच आहे जाता येतं का पण इथं मध्ये अजून काय गुफा आहे पण जाऊ का नाही आता 100 किलो वजन घेऊन कंपनी काहीतरी बनवणार होते वाटतं ते पण बनवलं नाही त्यांनी ना रे जोथम इकडे बघ एकदम काटपण्यामध्ये आणि अखंड दगडाचा आहे आणि आता नवीन मग त्यांनी सपोर्टसाठी लावलाय नवीन आहे आपण अखंड चांगलाच आहे कट टू कट पण अखंड नाही पण नंतर बनवलेला आहे हा काय काय नवीन बनवत ते असं पडून गेला इकडचा भाग पडला मग त्यांनी सपोर्ट दिला होता पण त्याच्या आतच पडून गेला वाटतं इकडं ते अजून बारीक नक्षी काम आहे सगळे किती वर्ष लागले असेल काय माहिती त्याला सर तिथं किती छोटं छोटं केलंय खूप छोटं छोटं काम केलं आहे इथं काय इकडं पण आपण कशाला आलो दोघं मंदिर आहे व्हिडिओमध्ये दिसत नाही पण फार सुंदर आहे व्हिडिओ तुम्हाला दिसत नाही 4000 वर्षापूर्वी दगडामध्ये कोरलं आणि नंतर जवळजवळ 800 ते 900 वर्षापूर्वी त्याच्यावर एक लेअर लावला आणि त्या लेअरवर म्हणजे जसं पुट्टी करतात तसं पुट्टीसारखा लेअर आणि त्या लेअरवर मग कलर केला आहे व्हाईट किंवा रेड किंवा वेगळे वेगळे मल्टी कलर त्यांनी केले होते पण ते आता उखडून गेले आता दगड राहिला आहे पण कलर त्याचा उखडून गेला किंवा ते पुट्टीसारखं केलेलं मुलामा पण त्याचा उडून गेला आता
आम्ही 800 वर्षापूर्वी असं लेअर देऊन त्याच्यावर डिझायनिंग केली होती, पण ती उखडून गेली. काही ठिकाणी उरली आता. तर पूर्ण मंदिरला त्यांनी तसं केलं होतं. बाहेर पण काय काय ठिकाणी आहे, बाकी कालांतराने निघून गेलं. पण जे ओरिजिनल होतं ते स्टोनचंच होतं. नंतर त्यांनी कोणत्या तरी राजाने हे केलं होतं पुट्टीचं काम. हे दगडांमध्ये कसं काय कोरलंय त्यांनी काय समजत नाही. अद्भुत कलाकारी सर. तिकडे पण आहे का? चला चला बघा दादा मोर पुढे. हे वरती मोर आहे ना. कसा कलरफुल आहे ते कलरफुल नाही काय व्हाईट व्हाईट ते आहे. मोर आहे ना. तिथं बाल्कनी सारखं पण तिथून हे दिसतं की 3 माडाला बनलेले. चल ना मग तिथे चप्पल घालू शकतात ना. हात बोला. बस संपलं. इकडून ते कदाचित पंडित लोक मंदिरावाले येऊन बसत असतील, रिलॅक्स होत असतील. इकडे समोर वेरूळ कोणतं आहे का? हा वेरूळच आहे. इकडं बघत असतील. आणि वेगळ्या वेगळ्या जवळजवळ 34 केव आहे त्या, जसं तुम्हाला सांगितलं. इथं उतरायचं आहे का आता? इथून असं उतरत उतरत जाऊन मग मी ना मजा येते का तुला फिरायला? काय गुडघे दुखत आहे? जा ना पुढे जा ना. नाही आहे मग काही काहींना त्यांनी नवीन रिनोव्हेट केलंय वाटतं. पार्टेशन नवीन केलंय वाटतं. प्लास्टरच असेल ना. प्लास्टर सारखं वाटत नाही, पण लोखंड नाही मध्ये समजत काय गेले का? चलो पप्पा 20ची नोट आहे. 20च्या नोटेवर आहे नाही. दाखवा तो फोटो. त्या नोटवर जो प्रतीक आहे तो प्रतीक ह्या वेरूळचाच आहे. बघा समोर तुम्हाला दिसत आहे ना सेम. बघा हा जो आहे तोच आहे ना रे प्रेम, तोच आहे ना.
ही एवढीच 14 नंबरची लेणी पाहायचा आमचा विचार आहे. पुढे आम्हाला उशीर होते, मग कदाचित दुसऱ्या लेण्या आम्ही पाहणार नाही आणि त्या थोड्या दूर पण आहे. तर बघू आता, कदाचित जाऊ. तिसरी कसली आहे अजून मोठी? आता 10 नंबरची, पण आता कोण नाही सांगत नाही जायला. त्याला का होती बघा, पहिले मी पाहिलं वाटतं. दरवाजे का नवीन आहे बच्चूदा? दाखव हातकडीला हात लाव. एवढी कडी सगळी जर लॉक केलं तर हत्तीने बी नाही तुटायला पाहिलं असे बनवायचे. हत्ती प्रूफ असायचे डायरेक्ट. अगं हे असं घ्यायचं मायू, युनिक वाटतात ते. नाही मला ते क्रिस्टल नाही आवडत. मम्मी असं घेते त्या साड्या छान वाटतात. ते घेऊ मला तर बिलकुल कितने का है भैया? ते पण त्यामध्ये साधा पण आहे. हा घेते. 250 अंकल ये कितने का है? ये 180 के दोनों का, हाथ कर के लगे. और वो दूसरे अंकल तो 80 में दे रहे थे. तो दूसरा कलर में आता ना, कलर नहीं ऐसा ही सेम था. ऐसे चाहिए क्या? 100 रुपीज लगा दूँ. 80 में दे रहे थे. नहीं रहते 80 में इयरिंग के साथ दे रहे दे रहा ना. थे. ये तो मेरा है. हाँ हाँ वो तुम्हारा, वो तो मेरे पास है ही नहीं. ये कीजिए मैडम, कम कर देंगे मैडम. अजिंठ्याला जाऊ वाटतं. माहुनी पुष्कळ काय काय घेऊन येतात. दाखव माऊ. पुष्कळ माळ वगैरे घेऊन घेतल्या तिने, मॅग्नेट काय काय. आता पुढे जाऊ, मग पुढे पण बघू अजून काय. सर्वत्र अशा 34 लेण्यांकडे फिरण्यासाठी अशा इलेक्ट्रिक व्हेकल पण आहे तिकडे उपलब्ध आणि 30 रुपये काहीतरी तिकीट आहे. आणि सर्व लेण्यांवर ते जाऊन सोडतात. मग आपल्याला यायचं असेल तर पुढे जाण्यासाठी किंवा परत रिटर्न येण्यासाठी परत त्या कुठल्याही गाडीमध्ये बसून आपण रिटर्न पण येऊ शकतो. तर ही सुंदर सुविधा पण आहे इकडे जाण्यासाठी. आम्ही फक्त गाडीमधूनच एक टूर देऊन दिला सगळ्या लेण्यांना. फक्त गाडीमध्ये बसून गेलो, मध्ये एका ठिकाणी उतरलो होतो फक्त, बाकी कुठे उतरलो नाही. चालू गाडीमधूनच सगळ्या पाहून घेतल्या आणि परत मग घरी म्हणजे रिटर्न निघून आलो. बोल ना का तू त्या पकड. मध्ये मध्ये पुढेच बसून जायला पाहिलं. दुसरं बसून जाईल, सांगा लगेच जायचं घरी. आम्ही लगेच चाललोय. नाही ना, उतरत नाही ना आम्ही. पेंटिंग पण वेगवेगळ्या लेण्यांकडे असं आर्टमध्ये ते फिरवतात आणि ज्यांना उतरायचं मग उतरून जायचं. आपल्याला एक तिकीट देतात असं हाताला बांधायचं. दाखव मी ना कसं असं हाताला बांधून घ्यायचं. मग ते सोडतात पण जिथं पाहिजे ते परत पण घेऊन जातात. हां इकडं पण आहे. अरे बाप, तिथं तर आता इतकं जंगल आहे तर दिसत पण नाही रोडवर. असे व्हेकल पिकअप अँड ड्रॉप पॉइंट. तुझं गाड्या रिकामी कोणी नाही जाते तिथे. त्यांना विचार जाईल का थांबाल मला. चाललं जायला थांबा 2 मिनिटं थांबा.
टर्न मारूस तर परत आलो ना. होऊन जाते ना मग. टर्न मारूस तोवर थांबा, मी फक्त एक शूट काढून इकडं ना. तर अशा प्रकारे इकडे एक आहे, ते ड्रायव्हर थांबत नाही म्हणून आम्ही उतरायची डेअरिंग नव्हतं करत, पण उतरलो. अरे वा. आणि इथं आबून ते आले होते इकडं, तेव्हा पाऊस पडत होता, इथं पाणी पडायचं सगळं. फार सुंदर आहे. मध्ये दगडांमध्ये कोरून बनवलेलं. इकडं पण आहे. अशा प्रकारे आहे. दर्ग पाहण्याची दाखण घे. फोटो पण काढून घेतले. दाव का आपण एक कॅमेऱ्यामध्ये बी पाहू दे फोटो. त्यांचे छान आले, आपले बोगस आले. नाही ग भारी. त्यांनी कागद खूप लो वापरलाय पण दादा. तर अशा प्रकारे आता इकडचा टूर संपलाय. झालं आता आमचं फिरणं इकडं. ना तर फार मजा येते म्हणजे. वडाची झाडं पण आहे मोठे मोठे. मम्मीला बरं वाटलं. रोज पाय दुखतात, हात दुखतात. धुवायला पण घ्यायचं तरी मला त्रास होतो का गं? बाकी पुढे चालले, बाकीचे येऊ राहिले मागून. पिकनिक होती वाटते. आणि ज्योतम सूर पारंब्या खेळू राहिला. अरे पकडला. टाईट पकड, टाईट पकड, टाईट पकड, टाईट पकड. आरंभी आहे. फिट पकड, असं टाईट पकड, असं पकड ना. वरून. अरे यार. कॅमेरा नाही हिसकून घ्यायला पाहिजे, फक्त एवढं चांगलं होईल. इकडे एवढं बसलाय. दुसरा कुठे आहे नाही? दुसरा हा इकडे. प्रकारे आहे बाहेर मार्केट. तर कुठून निघायचं रे बाबल्या? काय काय आहे दिसणार नाही घेतलं. स्टोन वगैरे पण आहे. छोटंसं मार्केट पण लावलेलं आहे इकडं. बीबी का मकबरा पण आहे का? किधर दादा लेजा? बोला बेस्टलेट बोला, ब्रेकलेट बोला. बिल 70 आहे डायरेक्ट. आवाज तुम्हाला येते की नाही काय माहित, पण याच्यामध्ये सिनेमा थिएटर आहे 70. आणि सांगती मुव्हिंग पण असतं, शेकिंग वगैरे. थोडासा अंदाज येऊन गेलेला बघू. असं 70 सिनेमा आता सध्या चालू आहे की नाही माहीत नाही. अब शुरू होगा सफर दूसरी दुनिया का. झूम ये पार्किंग है. एरोला केव, कौन सी एरोला का कौन सी केव थी. गोरिया
पुन्हा भेटूया जुन्या आठवणीसहित एका नवीन व्हिडिओमध्ये.